ह्यांचा अजून नट्टापटात चाललाय उरकायच नाही वेगळं. हा हा पाठीस उरकून ते पाहुणा आलंय, पाहुण्याला जेवाय ना आंघोळ नाही, पाणी नाही, काय नाही. कुशाल तुम्ही लागा. पाहुण्याला चहा पी वाटतं, आंघोळ करू वाटतं, त्याला आम्ही काय करू. किती वाजली आता? 10 वाजले. हा मग उरका की लवकर पटापटा. झाले. हा होय का आई? हे आई चालतंय की आता. अगं ती मामाला जेवाय दिला का? रात्र दिवस बिचार काम करतोय. हा करती दिसतोय का नाही? हाय आपलं बहिणीचं म्हणून बहीण अशी होय ग, कळत नाही होय. देऊ का तुम्हाला जेवायला? अगं करा की जेवाय बागाशी बोलती बैल करा. मला परत उरकायचं नाही असं प्रश्न नाही. उरकल पटापटा 2-3 ओळ करून दी बाई आली म्हणजे की उरकल राहिलं, सगळं काम राहील. म्हणजे पटाक दिसणी होईल. हा हो ती बी आहे शेवटी. सांडगं करायचं ना, सांडगाच 10 किलो करा, ठेवू नका काय एकदाच करून सपट टाकाय का ना काय चुटू करण्यापेक्षा होय काय 4 रुपये गेलं तर गेलं. ए आई आईचा भाऊ आला, आई किती गप्पाली बाय बोलत सो नाही हो. आणि महत्वाचं म्हणजे रात्री उपास होता हो. कोणाकोणाच महाशिवरात रात्री सांगा, आता उपास सोडायचं आहे आम्हाला. महत्वाचं म्हणजे आहे का ना काय आई? मग काय सोडायचं नाही तर काय उपाशी राहायचं. मग तीच म्हणलं का उपास सोडायला पाहिजे. सोडायचं नाही. हां आणि इथं महत्वाचं बघा काय केली आहे, तरी कसली आली बघा. हे कशी काय तरी आली आहे, नाजच खोळा तरी आली आहे. हे का ना कारभारी कटाला काय गाव आछी आंघोळ केली का? आछी शाळेत जायचं या वर का? धुणं धुवायचं आहे. होय धुणं टाकते धुवून मग पडते. जावा लाटून आधी त्याचं पण धुवून राहील. होय झोपली तोपर्यंत. अगं धुवायचं. आई दिवसभर तसंच. हे आई हात उचलता घ्या चला पटापटा आता. आणि पाहुण्याला जेवाय द्या, नाश्त्याला द्या. हां नाश्त्याला द्या. अण्णा कुठं गेलं काय माहीत. अण्णा येतं काय जागा तरी होय कारभारी? खायचं की. तुला कळतं का ना सकाळ लवकर द्यावा त्यांना नाश्त्यालाही काय चहा पाणी द्यावा. हां त्यांचं सकाळचं काम असतं. आईच हात एक चालू असतो सारखा सकाळी उठले की. असं किती देते मग तुला चपाती मी सर? होय का आई? ते डोकं बाया मला काय आई म्हणती मला एक ताप देऊन रात्रीच मला म्हणती मला एक ताप देऊ नका बरं का, नाही तर माझा आलाय भाऊ मी जाईल. मग दमच दिल तर रात्री आईने मला 4 दिवस यायचीच नाही म्हणली. होय का काय तोंड झाले बा एवढं सागोदरी तर कर बरी व्हायचं आईला मदत करत जा. मला बाहेर काम आहे की मला परत बाई घेतली पण उरकायचं करीत पुरीला शाळेत न्यायचंय. स्वराच उरकायचं अजून. तिला आग्रह कोण घेऊन जायचं 6 महिन्याला मग 11 वाजता. तिला बी घेऊन जायचंय होई. मी येतोय तो माघारी. आरोग्य तपासणी मी जाधववाडीत जाऊन माघारी फक्त यायचंय मला. बटाटा किती आणू सांग? 3 किलो आणा. हां 3 किलो. उरकायचं नाही. घरातले शिल्लक आहेत ना? होय घरात कालवण शिल्लक आहेत ना काय बटाटे? आणा एखादा किलो होतं जर. मग 4 किलो होय का 1 किलो बसेल का? कालवणाला आणावं घरात. आईला आमच्या लय बटाटा आवडतं. आईला बटाटा आवडतं, आम्हाला नाही बटाटा आवडत. पण काय करता आईसाठी आणावं लागतं या. नाही म्हणून कुणाला सांगायचं. देऊ का तुम्हाला जेवताय का हातासरीशी? होय जीव आहे मी. कपडे धुवून परत लसूण सोलायचं. मग जाऊ का मग जेवून मी? होय जा की जेवून परत लसूण सोलायचं. हो माघारी लय दून आहे माझ्या माग. हां तुम्ही मला गुलाबी बरं तू जेव अगोदर. तू जेव मी तर म्हणजे तुम्ही दुपारवर परत गेला असं पलटला तर चालला असतं. दुपारनी जाऊन उरकल का ग? झोपल्या वेळात येत चालली की जाऊन. आता कधी उरकायचं? लय काम मसाला आहे. भाजायचा अगं. काय करू मग आता जाऊ का नका? वाजले ते बाय आले तर मग ते आता मळून तर ठेवती सांगायचं कपडे धुवून गेली. पण मी काय करणार आहे की कुठं आता पोरगी झोपली तासात येतात का मागायला? येणार की मी जाधववाडीत जाऊन यायचं अगं. तराड जातो गाडी तराड घेऊन येतो. जा मग उठा. थांबतच नाही. हा जेवायचं या माघारी जेवा. बघ म्हणलं लगेच बघ काटा माझं दुखतंय डोकं ते मला काय सुचना. टांगा पलटी. मी काय म्हणतोय जर समजा मी दुपारनं गेलो ऐकी तर मिरची कधी भाजणार? 4 वाजता भाजली तर होती. बरं चालते जासून दे. जा तुझं बघ जा मला जेवायची आणि जा बघ जा. पूर्ण उठलं जेव्हा घेतो तुम्ही लसूण सोलायला लसूण घेतो. हो उरकायचं नाही मला म्हणून. चालतंय.
काय थोडं ऐकावं लागतं बायकोंचं काय करता नाही ऐकून कोणाला सांगायचं. आता मामाला बघा लागा जेवायचा बघ गाय ए आई ए आई अगं पण त्या आपण लागा जेवायचं आणि त्यांना जेवायचं असं असतं येईल कुठं लागा येऊ का बघून हां आलो बोलून हां